विना अनुदानित शाळांमध्ये शिकवणारे जवळपास 65,000 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सध्या विना वेतन राबत आहेत। आपल्या संसाराचा गाडा हाकण्यासाठी शिक्षकांना इतर किरकोळ कामे करावी लागत आहेत। पाहुयात उस्मानाबादमधल्या शिक्षकांची व्यथा सांगणारा हा एक रिपोर्ट। हे आहेत देशाचं भविष्य घडवणारे शिक्षक रमेश शिंदे। हावरगावच्या संत ज्ञानेश्वर माऊली विद्यालयात विद्यार्थ्यांना गणित शिकवतात, पण सध्या या शिक्षकाच्या आयुष्याचंच गणित बिघडलंय। कारण विद्यार्थ्यांच्या पिढ्या घडवणाऱ्या या शिक्षकाला रोजीरोटीसाठी चक्क अंडी विकावी लागतात। एक कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी एक पार्ट टाइम मला हा अंडे चालवण्याचा व्यवसाय करावा लागतो की एकीकडे आम्ही शिक्षक म्हणून वावरायचं आणि दुसरीकडे हा उदरनिर्वाहासाठी अंडे विकायचा। ज्यावेळेस विद्यार्थी आम्हाला बघतात त्यावेळेस लाजिरवाणी आम्हाला वाटतं की सर आम्हाला विद्यार्थी आम्हाला म्हणतात की सर आपले अंडे विकतात। हीच परिस्थिती आहे दत्ता कोल्हे यांची। ते गेल्या 12 वर्षांपासून हासेगावच्या पद्मश्री शंकरबापू विद्यालयात नोकरी करतात। त्यांनाही नोकरीतून दमडीही मिळत नाही, त्यामुळे भाजीपाला विकून सध्या त्यांची गुजराण सुरू आहे। पगार नसल्यामुळं मी भाजीपाला विकतो आणि माझ्या कुटुंबाचा खर्च भागवतो। भगवंत पवार 6 वर्षांपासून संत रामकृष्ण महाराज विद्यालयात शिक्षक आहेत, पण ना पगार मिळतो ना मानसन्मान। हातात लेखणी धरणाऱ्या या शिक्षकाच्या हातात आता वस्त्र आलाय। या ठिकाणाहून शासनाने मला आतापर्यंत 1 रुपया पगार दिलेला नाही। यामुळे माझ्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती खालावलेली आहे। त्यामुळे मी आर्थिक आपली गरज भागवण्यासाठी शाळेच्या सुट्टीच्या वेळेमध्ये न्हाव्याचा व्यवसाय करून आमच्या कुटुंबाचं देखभाल करत आहे। राज्य सरकारनं 2001 मध्ये कायम विनाअनुदानित शाळांना मान्यता दिल्या। यात 4000 मराठी शाळा सुरू झाल्या। जून 2009 मध्ये कायम हा शब्द काढण्यात आला, पण 7 वर्ष उलटूनही या शाळांना अनुदान मिळालेलं नाही। आमच्या संस्थेचं एक विनाअनुदान हायस्कूल चालू आहे। त्या ठिकाणी काम करणाऱ्या शिक्षकांना मी वेतन श्रेणीप्रमाणे शासनाचं अनुदान नसल्यामुळे वेतन देऊ शकत नाही। जवळपास 65,000 शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा हा प्रश्न सरकार दरबारी पोचणं गरजेचं आहे। या शिक्षकांची मराठी शाळांमधील वेठबिगारी थांबवून या शिक्षकांना समाजामध्ये प्रतिष्ठेचं स्थान सन्मान या सरकारनं याच अधिवेशनामध्ये मिळवून द्यावा अशी आमची सरकारला विनंती आहे। आणि जर या अधिवेशनामध्ये तरतूद केली नाही तर आमचं आझाद मैदानातील जे आंदोलन आहे ते अधिक आम्ही तीव्रपणे करू। शाळेतल्या कडक रुबाबदार शिक्षकांसमोर आपण आजही अदबीनं झुकतो, पण राज्य सरकारच्या धोरणामुळे विना अनुदानित शाळांच्या या शिक्षकांचा आत्मसन्मानच हिरावलाय। 16 वर्षे झालं शासनाने ह्यांना 1 रुपयाचंही अनुदान दिलेलं नाही। मराठीचा कळवळ असणारं पुळका असणारं हे सरकार तरी आम्हाला अनुदान देईन का, आमच्या पगारी करण का, असा प्रश्न या शिक्षकांना पडला आहे। उस्मानाबादवरनं मी ज्ञानेश्वर पतंगे, महाराष्ट्रवर।